यांचं ब्लड प्रेशर चेकअप, नंतर यांचं लिव्हर फंक्शन टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट, या सगळ्या तपासण्या खूप महत्वाच्या आहेत. कारण असं की सिकल सेल डिसीजवाल्यांना लिव्हर आणि स्प्लीन आणि किडनी या तीनही अवयवांना फार जपायचं असतं. स्प्लीन जे आहे, ज्याला आपण प्लीहा म्हणतो किंवा काहीतरी अजून एक मराठी शब्द आहे, स्प्लीन जे आहे, तर ते स्प्लीन जे आहे हे खूप मोठं होऊन जातं. स्प्लिनोमेगॅली म्हणतात त्याला. आणि या सिकल सेल जे काही विळ्यासारख्या ज्या सेल्स आहेत, त्या युजली स्प्लीनमध्ये अडकतात आणि स्प्लीनचा आकार वाढत जातो. जर स्प्लिनोमेगॅली असेल आणि प्रेग्नन्सी असेल, तर अशा बाळाला वाढायला प्रॉब्लेम येतो आणि त्या स्त्रीला सुद्धा खूप अवघडलेली अवस्थेमधून जावं लागतं. त्याच्यामुळे स्प्लिनोमेगॅली होणार नाही ही काळजी घेणं महत्वाचं आहे. स्प्लिनोमेगॅली केव्हा होणार नाही? जेव्हा तुम्ही क्रायसिसमध्ये कमी वेळा जाल. तुम्ही बरोबर स्वतःचं ऑक्सिजन मेंटेन कराल, स्वतःचं हायड्रेशन मेंटेन कराल, म्हणजे जलशुष्कता होणार नाही. तुम्ही चांगल्या हेल्दी वातावरणात राहाल. त्याच्यानंतर तुम्ही ऍसिडिटी शरीरात तयार, सिकल सेल क्रायसिस होणार नाही. नाही तर प्रेग्नन्सीमध्ये सेकंड ट्रायमेस्टर पासून सिकल सेल क्रायसिसला पुढे जावं लागतं. ते सिकल सेल क्रायसिस म्हणजे काय आहे? की यांना वेदना होतात खूप. वेदना कुठे होतात? की शरीरातल्या सगळ्या जॉईंटमध्ये वेदना होतात. पाठीला, छातीला, जिथे जिथे बोन्स आहेत तिथे तिथे त्यांना खूप वेदना होतात. सिकल सेल क्रायसिसमध्ये ऑक्सिजन सुद्धा कमी होतो. यांना ऑक्सिजन द्यावं लागतं, यांना फ्रेश ब्लड द्यावं लागतं, जेणेकरून सिकल सेल पेशी ज्या कमी होतील सिस्टीम मधून. तर या सगळ्या वेदनादायी याच्यामध्ये गरोदर बाईला व्यवस्थित ठेवण्यासाठी युजली अशा हॉस्पिटलची सोय असायला पाहिजे की जिथे गायनेकोलॉजिस्ट पण आहे आणि फिजिशियन पण आहे, हिमॅटोलॉजिस्ट पण आहे. अशा हॉस्पिटलमध्ये जर असे पेशंट्स ऍडमिट झाले तर त्यांची केअर वेगळी व्यवस्थित होऊ शकते. तर पीएससी, सब सेंटर किंवा इव्हन रुरल हॉस्पिटल या ठिकाणी जर सिकल सेल डिसीजचा पेशंट असेल तर कृपया त्यांच्यामध्ये हा अवेअरनेस असावा की त्यांनी डिलिव्हरी ही मेडिकल कॉलेज किंवा मोठ्या हॉस्पिटलला करावी, जिथे वेळेवर त्यांच्या सगळ्या तपासण्यानुसार ट्रीटमेंट बरोबर होईल. सेकंड ट्रायमेस्टर मध्ये यांच्या ज्या तपासण्या होतात याच्यामध्ये सोनोग्राफी एक महत्वाची आहे. त्याच्यानंतर त्यांच्या बाकीच्या ज्या तपासण्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं रेग्युलर हिमोग्लोबिन, कंप्लीट ब्लड काउंट, याच्यामध्ये बाकीच्या ज्या काही रक्ताशी संबंधित काही गोष्टी असतात त्याचं तपासणी केली जाऊ शकते. तर या सेकंड ट्रायमेस्टर मध्ये या मातेचं वजन वाढणं खूप महत्वाचं आहे. याच्यासाठी तिने डाएट घेणं महत्वाचं आहे, मेडिसिन घेणं महत्वाचं आहे आणि बाळाचं जे वजन आहे तर ते दर महिन्याला 3-3.5 किलो वाढायला पाहिजे. समजा बाळाचं वजन कमी वाढत असेल तर याचा अर्थ बाळापर्यंत पोषण कमी जात आहे आणि हे पोषण कमी जाण्याचं कारण आहे की आईचं पोषण कमी आहे किंवा आईचं पोषण बरोबर आहे पण बाळापर्यंत कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये बाळ हे खुंटलेली ग्रोथ असलेलं होऊ शकतं, म्हणजे त्याला इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेड बेबी म्हणतात. आयुजीआर बेबी 1 किलो 1.5 किलोचं बेबी होऊ शकेल. तर अशा वेळेला जर आईला वेळेवर आपण आयुजीआर डायग्नोज करून बाकीच्या सुविधा दिल्या तर तिची प्रेग्नन्सी जी आहे ही व्यवस्थित होऊ शकते. सेकंड ट्रायमेस्टर मध्ये या सगळ्या गोष्टींसोबत तिचं जे मेंटल कंडिशन आहे ती महत्वाची आहे. आजकाल आता करोनाने आपण लक्षात घेतलं आहे की सगळे स्ट्रेसमध्ये आले होते म्हणजे आताही आहे. या करोनामध्ये जसं आपण स्ट्रेसमध्ये होतो तर प्रेग्नन्सीमध्ये ऑलरेडी स्त्री ही स्ट्रेसमध्ये असते आणि जर ती सिकल सेल डिसीज वाली किंवा ट्रेट वाली असेल तर तिला अजून स्ट्रेस असतो की माझं बाळ कसं होईल, माझं कसं होईल. कारण याच्यामध्ये आईला सुद्धा तेवढाच धोका आहे. पूर्ण प्रेग्नन्सीच्या प्रोसेसमध्ये आणि डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये ती कधीही क्रायसिसमध्ये जाऊ शकते, सडन डेथ सुद्धा होऊ शकते आणि अशा वेळेला तिच्या मनाला जो ताण आहे, स्ट्रेस आहे, त्याच्यासाठी तिचं काउन्सिलिंग होणं महत्वाचं आहे. काउन्सिलिंग होणे म्हणजे काय की तिला मनाला शांती पाहिजे आहे. कारण ही शांती जी आहे, स्ट्रेस जेव्हा कमी होतो तर आपोआप निगेटिव्हिटी निघून जाते मनातली आणि पेशंट हा पॉझिटिव्हली विचार करतो आणि त्याच्यामुळे जे काही इम्युनिटी आहे ती वाढायला लागते. इम्युनिटी आता करोनाने आपल्याला शिकवली की इम्युनिटी काय आहे. नुसतं खाणं पिणं नाही, आपली मेंटल कंडिशन सुद्धा महत्वाची असते. तर या सिकल सेल डिसीज वाल्या माता ज्या असतात त्यांना घरी चांगलं वातावरण मिळालं पाहिजे. त्यांची ट्रीटमेंट होत असताना त्यांना घरच्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे. युजली
ग्रामीण भागामध्ये महिला ज्या डेली वेजेसवर काम करतात, तर प्रेग्नन्सीमध्ये सिकल सेल डिसीजवाल्या किंवा ट्रेटवाल्या मातांना काम करायचं नाही आहे. ओव्हर एक्झर्शन, ओव्हर एक्सरसाइज या दोन्ही गोष्टींनी त्या आईला कधीही क्रायसिसमध्ये जायचं संकटाला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना काम नाही, दुपारचा 1.5 ते 2 तास आराम महत्वाचा आहे. तोही लेफ्ट लॅटरल पोझिशन म्हणजे डाव्या कुशीवर तिने आराम करायचा, जेणेकरून बाळापर्यंत सगळं पोषण जाईल आणि बाळाची वाढ व्यवस्थित होईल. किडनीला प्रॉब्लेम होणार नाही आणि बीपीचा त्रास होणार नाही. तर या डाएट सोबत तिचं मानसिक स्वास्थ्य जे आहे ते घरच्या लोकांचं सुद्धा काम आहे, की माझ्या घरी सिकल सेल डिसीजचा पेशंट आहे, जो आता प्रेग्नंट आहे, तर त्यांना मानसिक स्वास्थ्य, मानसिक समाधान कसं वाटेल. योगा आहे, प्राणायाम आहे किंवा तुम्ही विपश्यना सारख्या काही क्रिया करू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकाग्रता महत्वाची आहे. एकाग्रतेने जी काही पेशंट आहे आपली, ती आपल्या शरीराला न्याय देऊ शकते आणि होणाऱ्या बाळाला सुद्धा न्याय देऊ शकते. तर या गोष्टी महत्वाच्या असतात. 3rd ट्रायमेस्टरमध्ये त्या पेशंटला बाळाच्या वाढीसोबत स्वतःच्या तब्येतीला सांभाळावं लागतं. हिमोग्लोबिन पर्सेंटेज हे सतत 9-10 असं मेंटेन होणं जरुरी असतं. ज्या वेळेला हिमोग्लोबिन कमी होतं, त्यावेळेला तिला लागलीच फ्रेश ब्लडचा सप्लाय होणं जरुरी आहे. शासनाने आता फ्री ब्लड सप्लाय द्यायचं सिकल सेल डिसीजला डिक्लेअर केलेलं आहे. परंतु अशा वेळेला सुद्धा ज्या ब्लड कॉलेजमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही भरती आहात, तिथे तो सप्लाय असणं गरजेचं आहे. अशा वेळेला नातेवाईकांनी धावून आलं पाहिजे. फ्रेश ब्लड तिला देण्यासाठी त्वरा केली पाहिजे किंवा समाजातील जे काही समाजसेवी लोक आहेत, त्यांनी सुद्धा सिकल सेल, थॅलेसेमिया अशा आजाराच्या आणि एस्पेशली गरोदर स्त्रियांसाठी सतत हात रेडी ठेवला पाहिजे. तर पुष्कळदा आपण असं करू शकतो, की आपल्याला सिकल सेल पेशंटचं ब्लड ग्रुप जर माहिती असेल, तर आपण तिच्या नावाने ब्लड रिझर्व्ह करू शकतो आणि ते आपल्या पेशंटला ते मिळालं पाहिजे आपण बघू शकतो. तर अशा वेळेला ब्लडची अवेलेबिलिटी फार महत्वाची आहे. पेशंटला कधीही ब्लड लागू शकतं. पुष्कळदा तर मी जे बघितले पेशंट्स त्यांना 5 ते 10 बॉटल सुद्धा ब्लड लागलेलं आहे थ्रू आउट प्रेग्नन्सी. तर ह्या वेळेला ब्लडची अवेलेबिलिटी हे आपल्याला बघणं महत्वाचं आहे. याच्यासाठी डोनर्सचं काउन्सिलिंग महत्वाचं आहे. केवळ माझा हक्क आहे, की मला फ्री ब्लड मिळालं पाहिजे असं म्हणून चालत नाही. गव्हर्नमेंटच्या ब्लड बँकला डिमांड भरपूर असते, त्याच्यामुळे आपली वेळ येईल तेव्हा अवेलेबल आहे की नाही हे सुद्धा गॅरंटी कमी असते. म्हणून सगळ्या डोनर्सनी किंवा आपल्या नातेवाईकांनी ब्लड डोनेट करावं आणि अशा रुग्णांसाठी फ्रीली अवेलेबल ठेवावं. 3rd ट्रायमेस्टरमध्ये ह्या मदर्सला युजुअली जे काही प्रॉब्लेम्स येतात ते महत्वाचं आहे, की UTI त्याला म्हणतो युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, जंतू संसर्ग लघवीच्या वाटे होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर त्यांना किडनीचं इन्फेक्शन आहे, लंगचं इन्फेक्शन आहे, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, श्वसन संस्थेचा आजार होऊ शकतो. तर या सगळ्या आजारापासून दूर असणं महत्वाचं आहे. आता कोरोनामध्ये आपण बघितलं, की हा रेस्पिरेटरी पॅसेजद्वारे होणारा इन्फेक्शनचा प्रकार आहे. तर सिकल सेल डिसीज किंवा सिकल सेल ट्रेट यांची इम्युनिटी तशी कमी होते, त्याच्यामुळे यांना लवकर इन्फेक्शन होऊ शकते. तर यांनी शक्यतो गजबजलेल्या ठिकाणी जाऊ नये, घाणेरड्या ठिकाणी आपला वापर असेल असं करू नये आणि स्वतःची शारीरिक स्वच्छता महत्वाची आहे, जेणेकरून आपल्याला कुठलेही जंतू आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. खाण्यापिण्यामध्ये शीळ अन्न टाळणे, त्याच्यानंतर मांसाहार, अतिमांसाहार किंवा खूप जुनं झालेलं जे काही अन्न आहे ते टाळलेलं बेस्ट आहे. यांची या दरम्यान पचन शक्ती जी आहे ती थोडी वीक राहते प्रेग्नन्सी प्लस सिकल सेल डिसीज वाल्यांची. त्याच्यामुळे अन्न घटक जे आहेत कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स याचं संतुलित प्रमाण आपल्या आहारात असले पाहिजे. दर महिन्याच्या 7 तारखेला जेवणाच्या वेळा ज्या आहे युजली गरोदर बाई सिकल सेल डिसीज वाली तिने पाळणं महत्वाचं आहे. खूप रात्री उशिरा जेवण टाळावं. खूप मधल्या 2 जेवणांमधलं अंतर कमी असं म्हणजे जास्त ठेवू नये. 3 वेळा जेवण, 2 वेळा नाश्ता अशा प्रकारे असावं. फुल टर्म झाल्यानंतर या पेशंटला हॉस्पिटलमध्ये भरती करायची जेव्हा वेळ येते, तर त्यावेळेला बरेच वेळा डॉक्टर्स त्यांना त्यांच्या एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीच्या बराच वेळ आधी त्यांना भरती करतात, जेणेकरून तिचं प्रोसेस जी आहे प्रसूतीची ती सुखरूप व्हायला पाहिजे म्हणून.
तर याच्यामध्ये युजली इलेक्टिव्ह LACSचा निर्णय घेऊ शकतात, म्हणजे प्री प्लॅन सिझेरियन सेक्शनचा निर्णय घेऊ शकतात, किंवा जर प्रसूती ओके असेल तर नॉर्मल डिलिव्हरी सुद्धा होऊ शकते. या दोन्ही प्रक्रियेच्या वेळेला या आईला जेव्हा ती अतिशय त्रासामध्ये असते प्रसूतीच्या, तेव्हा ऑक्सिजनची मात्रा कमी होऊन ही पेशंट केव्हाही सिरियस होऊ शकते. तर अशा वेळेला ऑक्सिजनची अवेलेबिलिटी ज्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी बाकी इमर्जन्सी ड्रग्ज आणि बाकी इमर्जन्सी ट्रीटमेंट ICUची सुविधा आहे, अशा ठिकाणीच पेशंट ऍडमिट व्हायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. या पेशंटला प्रसूतीनंतर इन्फेक्शनची शक्यता अजून जास्त असते. गर्भाशयाशी संबंधित कॉम्प्लिकेशन्स खूप असतात. स्वच्छता आणि बाकीचं अँटीबायोटिक कव्हरेज यांना खूप महत्वाचा असतो. तर अँटीबायोटिक्स कव्हरेज यांना मिळणं महत्वाचं असल्यामुळे जे डॉक्टर्स तुम्हाला प्रोटोकॉल देतात त्याच्यानुसार वागणं महत्वाचं आहे. बाळाला दूध पाजण्यापासून ते बाळाला मोठे करेपर्यंत बाळाकडेच लक्ष न देता तिने स्वतःकडे लक्ष देणं महत्वाचं असते. या दोन्ही गोष्टींनी तिची प्रसूती सुखकर होऊ शकते. तर ही आपण प्रसूती आणि सिकल सेल डिसीज किंवा ट्रेटशी संबंधित जे काही बोललो आहे ते आहे. त्याच्यात आता बघू की तिला कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात. पेशंट प्रेग्नंट राहिल्यानंतर MTPची शक्यता जास्त असते. समजा प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली तर तिला प्रीटर्म डिलिव्हरी म्हणजे प्रसूतीच्या तारखेच्या खूप आधी तिची कमी दिवसाची डिलिव्हरी होऊ शकते. त्याला स्टिल बर्थ म्हणजे बाळ आतमध्येच पोटात दगावण्याची शक्यता जास्त असते. त्याच्याकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिला IUGR म्हणजे इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन, बाळाची गर्भाशयातच वाढ खुंटलेलं बेबी तिला होऊ शकतं. तर अशा प्रकारे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स तिला होऊ शकतात. लो बर्थ वेट बेबी, युजली सिकल सेल डिसीजचे बच्चू हे खूप कमी वजनाचे निघतात. आणि बाकीच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये जे आपण बघतो आहे की सिव्हिअर तिला ॲनिमिया असल्यामुळे तिची पण डेथ कधीही होऊ शकते. तर या वेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. तर मी डागा हॉस्पिटलला जे काम केलं त्यावेळेला सिकल सेल डिसीज कमी ऍडमिट झाले, परंतु ट्रेट मात्र भरपूर ऍडमिट झाले. सिकल सेल ट्रेटचे पेशंट्स काही माझ्या समोर कॉम्प्लिकेट झालेले मी बघितलेले आहे, की जे सीझर झालं आणि लगेचच पल्मोनरी एम्बोलिझम झाला, म्हणजे एमनिओटिक फ्लुइड जे असतं गर्भाच्या बाजूचं जे फ्लुइड असतं त्यांनी एम्बोलिझम झाला आणि पेशंट सडनली कोलॅप्स झाली, सिरियस झाली. असे खूप सारे प्रसंग मला माहिती आहेत. आणि यावेळेला इमर्जन्सी मॅनेजमेंट नाही झाली तर डेथ सुद्धा बघितलेले आहेत. तर त्याच्यामुळे खूप लाईटली घेऊ नये. प्रेग्नन्सी ठेवताना जे काही जोडपं आहे त्यांनी खूप विचारपूर्वक याच्यावर विचार करायचा. याच्यात जास्तीत जास्त चान्सेस घेऊ नये. मुलगाच पाहिजे म्हणून अट्टहास करू नये. एखादा इश्यू जर झालं आणि हेल्दी असेल तर त्याच्यावरच आपण पूर्ण विराम द्यावा आणि पुढचं आयुष्य आपलं आणि आपल्या मुलाचं चांगलं होईल या ज्याच्या मागे लागावं. तर याच्यामध्ये प्रेग्नन्सीच्या व्यतिरिक्त इन्फर्टिलिटीचा पण प्रॉब्लेम स्त्रियांना खूप येतो. प्रेग्नन्सी राहिली तर ओके आहे, परंतु सिकल सेल डिसीज किंवा ट्रेटचे जे पेशंट्स आहेत तर यांना इन्फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही हा जो प्रश्न आहे हा सुद्धा सिकल सेल ट्रेट आणि डिसीज मध्ये दिसतो. युजली ओव्हरीचं जे काम आहे, ओव्हरी म्हणजे स्त्री बीज तयार होते, तिथे या सिकल सेल आजारामुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि मग स्त्री बीज तयार न झाल्यामुळे बरेचदा या स्त्रियांना प्रेग्नन्सी राहत नाही. इन्फर्टिलिटी सोबत यांना बाकी इन्फेक्शनची शक्यता खूप जास्त असते, कारण यांची इम्युनिटी फार कमी झालेली असते. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, नंतर जंतू संसर्ग, प्रसूतीच्या मार्गातला जंतू संसर्ग किंवा काय म्हणता येईल त्यांना पोटाचे आजार, हे सगळे आजार या रुग्णांमध्ये खूप जास्त दिसतात. त्याच्यामुळे खूप जास्त काळजी या पेशंटची घ्यावी लागते आपल्याला. मॅडम, समजा काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर मग आपल्याला त्यानुसार जाता येईल. आवाज नाही येते मॅडम, आवाज नाही येते. बहुधा म्यूट आहे तुमचा. हा, हॅलो हॅलो, आता येतोय का? हो 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 हो. आता जसं आपण प्रेग्नंट लेडीज विषयी सगळं बोललो आहे एकदा, तर मला असं वाटतं की ज्या प्रेग्नंट नाही आहे पण काही जे मुली आहेत ज्या अनमॅरिड आहेत,
हो, हो. त्यांचे पण असे काही प्रॉब्लेम्स असतात. तर त्यांच्याविषयी म्हणजे काही आपल्याला सांगता येईल का? आता ज्या अनमॅरिड मुली आहेत, हं. याच्यामध्ये जसं प्रत्येक स्त्रीला पाळीची सुरुवात होणे, हां, हां, पाळी हां. येणे आणि ती हं, रेग्युलरली येणे, या हं, 2 हं, महत्त्वाच्या गोष्टी असतात. सिकल हं. सेलमध्ये पाळी उशिरा येते बऱ्याच हां, जणांमध्ये हां. आणि बरेचदा कमी प्रमाणामध्ये पाळी जाते. तर हा जो प्रॉब्लेम आहे आणि हळू ती पाळी लवकर थांबते. म्हणजे युजुअली 40-45 वर्षापर्यंत पाळी सुरू राहायला पाहिजे. परंतु हं. सिकल सेल एनिमिया किंवा ट्रेटवाल्या लोकांमध्ये पाळी हळू कमी होते आणि 30-35 वर्षामध्येच ती पाळी थांबू सुद्धा शकते. या सगळ्यांचं कारण असं आहे, की रक्ताची कमतरता शरीरातल्या आणि हं. कधीतरी ह्या रक्ताची गुठळी एखादी सिस्टममध्ये कुठे ओव्हरी, युटरस इथे कुठेतरी तिने अडथळा निर्माण केल्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. दुसरं असं आहे, की अ, ओव्हरीचं जे काम आहे, की हार्मोनल बॅलन्स ठेवणे. स्त्रीला स्त्री बनवण्यामागे ओव्हरीचं काम खूप मोठं असते. तर ह्या इस्ट्रोजनची कमतरता युजुअली सिकल सेल डिसीज आणि सिकल सेल ट्रेटमध्ये दिसते आपल्याला. त्याच्यामुळे या पेशंट्सच्या शरीरामध्ये ओव्हरीचं काम जर रेग्युलर नाही झालं, तर काय म्हणतात ओव्हुलेशन होत नाही आणि मग यांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ओव्हरीमध्ये ओव्हुलेशन न झाल्यामुळे सिस्ट तयार होतात. छोट्या-छोट्या गाठी तयार होतात आणि पी नावाचा जो आजार आहे, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, तर हा सुद्धा होऊ शकतो. नंतर ह्या ज्या ओव्हरीच्या बाजूला ट्यूब्स असतात. या ट्यूब्समध्ये ब्लॉकेज तयार होऊ शकतात आणि मग त्या ब्लॉकेजमुळे त्यांना पुढे प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येऊ शकतो. व्हजायनायटिस आपण काय म्हणतो त्याला, की हा जो मार्ग जो आहे आपला काय म्हणता येईल त्याला मूत्राशय. प्रजननाचा जो मार्ग हं, आहे, मूत्राशयाची खालची जी जागा आहे, हं. तिथे बॅक्टेरिया, फंगस काय म्हणता येईल त्याला कॅन्डिडियासिस असे जे काही छोटे-छोटे म्हणजे कमी रेझिस्टन्स पॉवर झाल्यामुळे हे जे व्हायरसेस, बॅक्टेरिया, फंगस जे आहे, हे लवकर त्यांच्यावर हल्ला करू शकतात. व्हजायनायटिसचा प्रॉब्लेम यांना बऱ्यापैकी होऊ शकतो. याच्यासाठी एकच महत्वाचं आहे, की आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण मेंटेन राहायला पाहिजे आणि पर्सनल हायजीन चांगली राहिली. पर्सनल हायजीन खूप महत्वाची आहे आणि जसं आपण म्हटलं, की ओव्हुलेशनला प्रॉब्लेम येतो. इस्ट्रोजनचं जे काही काम आहे ते इरेग्युलर होऊन जातं. तर त्याच्यामुळे नॅचरली त्यांचं त्या हार्मोनमुळे होणारं जे प्रोटेक्शन आहे ते अशा मुलींना, स्त्रियांना मिळत नाही. आणि त्याच्यामुळे पर्सनॅलिटी चिडचिडी होऊन जाते. वेदना होतात त्याच्यामुळे त्या त्रासलेल्या असतात. तर सिकल बरोबर. सेल डिसीजच्या मुली जर तुम्ही बघितल्या, हं. त्यांच्या वयाच्या दुसऱ्या मुली जर बघितल्या, तर दोघींमध्ये फरक दिसतो आपल्याला, की या बरोबर. बिचाऱ्या वेदनेने तडपून राहिल्या आहे. यांच्या चिंता वेगळ्या आहेत आणि त्याच वयाच्या मुली खेळून राहिल्या, बागडून राहिल्या आहेत. अशा प्रकारे चित्र दिसते आपल्याला. तर याच्यासाठी आपल्याला अशा ज्या काही पेशंट्स आहेत, मुली आहेत, तर त्यांना जास्त प्रसन्न कसं राहायचं ते शिकवलं पाहिजे. खानपान चांगलं राहिलं पाहिजे. कमीत कमी या क्रायसिसमध्ये गेलं पाहिजे. क्रायसिस जर कमी प्रमाणात झालं, तर या 45-50 वयापर्यंत चांगल्या निरोगी जगू शकतात. तर हा आत्मविश्वास त्यांच्यात वाढवला पाहिजे. सिकल सेल डिसीज झाला म्हणजे काही माझा अंत नाही, हे शिकलं पाहिजे. जसं कोरोनाने म्हटलं कोरोना झाला म्हणजे काही मी अंत झालेला नाही. कोरोनाने आज होतं आणि उद्या काय होईल अशी चिंता आपल्याला टाकली. परंतु ज्याने इम्युनिटी मेंटेन ठेवली तो चांगला जगतो आहे, है ना? तर हो. सिकल सेल डिसीज वाल्यांनी सुद्धा हे मनात ठेवलं पाहिजे, की नाही देवाने मला आयुष्य दिलेलं आहे आणि मी जगणार. माझ्या हातात आहे जगणं. मला कुठल्या सिकल सेल आजार आहे म्हणून सगळं आपलं धैर्य जे आहे, हे खाली कमी होऊ द्यायचं नाहीये. हा महत्वाचा आत्मविश्वास महत्वाचा आहे. आता जसं आपण म्हणतो आहे, की सिकल सेल डिसीज वाल्यांना शासनाने 10वी-12वी परीक्षेला 20 मिनिटं अजून वेळ दिलेला आहे. जास्ती वाढवलेला आहे. यायच्या सुविधा एसटी म्हणा, ट्रेन म्हणा, याच्यामध्ये हे दिलेलं आहे, फॅसिलिटी दिलेली आहे. नंतर त्यांना खास प्रायोरिटीवर ट्रीटमेंट पार्ट द्यावा म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सला सुद्धा सुविधा आहे. तर या सगळ्यांचा फायदा घ्यायचा. मला सिकल सेल डिसीज आहे म्हणून मी कोणत्यातच बसू आणि देवाने जेव्हा बोलवलं तेव्हा जाऊ, असं नाही आहे. काही माझ्या समोर उदाहरण आहेत, की असे मुलं-मुली मोठ्या-मोठ्या पदावर सुद्धा पोहोचलेले आहेत.
त्याच्यामुळे आपल्याला आपला आत्मविश्वास डगमगू द्यायचा नाही आहे. हे आता असं झालेलं आहे की सिकल सेल डिसीज म्हणजे कुठल्या एखाद्या धर्माचा किंवा जातीच्या लोकांमध्ये त्यांनी केलेलं पाप आहे म्हणून आपल्याला जो काही आपल्या मनावर जो चुकीचा पायंडा आहे तो आपला चुकीचा पायंडा क्लिअर झाला पाहिजे की हे काही पाप वगैरे प्रकार नाही आहे. हा ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे जो गुणसूत्राद्वारे हेरिडिटरी म्हणजे पारंपरिक अनुवंशिक आहेत. तर ह्या तरुण मुलींमध्ये सुद्धा हे माहिती पाहिजे की मला काही असं कोणी माझ्या घरच्यांनी पाप केलं, मी पाप केलं म्हणून मला हा झालेला नाहीये. हा अनुवंशिक आजार आहे, परंतु याच्यातूनही मला पुढे येता येते. सायन्स खूप पुढे गेलेलं आहे. हा काही कॅन्सर नाहीये बरं का. कॅन्सरमध्ये आता ट्रीटमेंट बऱ्यापैकी आहे, पण तरी सुद्धा कॅन्सर अजूनही आहे सीरियस प्रॉब्लेम. सिकल सेल डिसीज आपण जर प्रयत्न केला तर तो चांगला आपल्यासाठी हेल्थ आणू शकतो. फक्त पॉझिटिव्ह विचार आणि पॉझिटिव्ह ट्रीटमेंट पार्ट महत्वाचा आहे. यंग मुलींमध्ये एक आहे की मग मी लग्न करू की नाही करू? माझा पार्टनर कसा राहील? मला काही फायदा आहे का नाही लग्नाचा? तर या विचाराने सुद्धा ही जी तरुण पिढी आहे, तरुण मुली आहेत त्या डिस्टर्ब राहतात. तर आई-वडिलांनी याच्यात इनिशिएटिव्ह घ्यायला जरुरी आहे. त्यांना शिक्षण महत्वाचं द्या. त्यांना त्यांच्या पायावर उभं करा. हा जो कॉन्फिडन्स त्यांना येईल, तर त्याच्याने त्या जास्त पुढे जाऊ शकतात. हे माहिती आहे मला, की सिकल सेल डिसीज वाले जास्त अभ्यास, जास्त स्ट्रेस, जास्त स्पोर्ट्समध्ये पुढे येऊ शकत नाहीत. पण तरी सुद्धा जे काही एव्हरेज करू शकतात, त्या एव्हरेजमध्ये सुद्धा ते चांगलं लाईफ जगू शकतात. काही-काही मुलं इंटेलिजंट असतात आणि इंटेलिजन्स हा सिकल सेलनी काही हिरावल्या जाऊ शकत नाही. त्यांनी त्याच्या आयक्यूनुसार काम करावं, जॉब करावा, समाजामध्ये पुढे यावं, आपल्यासारख्याच लोकांना घेऊन पुढे जावं, हा विचार ठेवावा. जेवढं तुम्ही पॉझिटिव्हली राहाल, तेवढं शरीर तुम्हाला पॉझिटिव्ह बनवते. पण जेवढं तुम्ही शरीराकडे दुर्लक्ष कराल, तर तेवढं शरीर तुम्हाला मागे नेते, निगेटिव्हिटीमध्ये नेते. तर हा तर निसर्गाचा नियम आहे. तुम्ही निसर्गाला जितकं द्याल, निसर्ग तुम्हाला देईल. तुम्ही शरीराला जितकं द्याल, शरीर तुम्हाला तेवढं मदत करेल. तर हा एक महत्वाचा उपदेश मला सगळ्या तरुण-तरुणींना द्यायचा आहे, ज्यांना सिकल सेल ट्रेट आहे किंवा सिकल सेल डिसीज आहे. सिकल सेल डिसीज हा अंत नाही. त्याचा अंत आपल्याला करायचा आहे. आणि हा अंत आपण कसा करू शकतो? की जे सिकल सेल ट्रेटचे मुलं-मुली आहेत, तर त्यांनी मॅरेजच्या वेळेला आपला होणारा पार्टनर, आपली होणारी पार्टनर ही सिकल सेल ट्रेट किंवा डिसीजची नको याच्यासाठी टेस्टिंग करून घेणे. सिकल सेल ट्रेटनी सिकल सेल ट्रेट सोबत किंवा डिसीज सोबत लग्न केलं, तर सिकल सेल डिसीजचा बेबी होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण आपला वंश हा सिकल सेलच्या दृष्टीने पुढेच कंटिन्यू ठेवू. परंतु सिकल सेल ट्रेट किंवा डिसीजवाल्यांनी नॉर्मल पार्टनर शोधला, तर आपल्याला कधीतरी या सिकल सेल ॲनिमियाचा अंत करता येईल. काही-काही देशांनी अशा प्रकारच्या गोष्टींनी सिकल सेल परतून लावलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या वधूवर ज्या संस्था आहेत किंवा जे काही विवाह योग्य तरुण-तरुणी आहेत, त्यांनी या गोष्टीचं बघावं. सिकल सेलचं तपासणी करू की नाही करू? पॉझिटिव्ह निघाली तर मला काय होईल? या टेन्शनमुळे जर केलंच नाही, तर खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यामुळे हे पॉझिटिव्हली घ्या. सिकल सेल डिसीजचं ट्रीटमेंट करणं महत्वाचं आहे, ते करा. आपला पार्टनर असा शोधा, की आपल्याला होणारं बाळ हे सिकल सेल डिसीजचं होणार नाही. हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. दुसरं असं आहे, की आता आपण चांगलं समाजात राहतो आहे. खाणं-पिणं आपलं चांगलं व्हायला पाहिजे. पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह सगळ्यांना सोबत ठेवा. हा एक महत्वाचा विचार मला सांगा वाटतो. तरुण-तरुणींना खूप जणांना फ्युचरचा विचार असतो. स्ट्रेस खूप असते. परंतु मला असं वाटतंय, की घरबसल्या सुद्धा बिझनेस होऊ शकतो. घरबसल्या सुद्धा तुम्ही पैसे कमावू शकता. सिकल सेल डिसीजवाल्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. खूप एक्झर्शन होणाऱ्या बिझनेसपेक्षा आता ऑनलाईन बिझनेस आहेत. तुम्ही तुमचं ब्रेन वापरून पैसा कमवू शकता. तर अशा प्रकारे काही-काही चॉईसेस आपण ठेवू शकतो, की जेणेकरून आपली लाईफ ईझी होईल. मॅडम. हो. हां. मॅडम तुम्ही खूप सुंदर असं आम्हाला मार्गदर्शन करत आहात. असं वाटते की ऐकतच राहावं.
मला वाटते सगळे पार्टिसिपेंट इथे सगळे ऐकत असतीलच. पण ज्यांना कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, तर ते प्रश्न तुम्ही मॅडमला विचारू शकता. सगळ्या मुली इथे ज्या उपस्थित आहेत, त्यांना माझी रिक्वेस्ट आहे, की तुम्हाला जर काही प्रश्न वगैरे असतील, तर तुम्ही मॅडमला विचारू शकता. असं कोणी आहे का प्रश्न विचारणारं? नाहीतर मग माझ्याकडे काही प्रश्न आले आहेत, ते मग मी मॅडमला विचारू शकते. मॅडम हॅलो. हा हा हां, हां. बोला. मॅडम माझी मुलगी 14 वर्षाची आहे. हा. तिला डबल एस आहे. ओके. तर आता समजा तिला अजून पाळी तर आली नाहीये. हम्म. समजा पाळी सुरू झाली तर काही प्रॉब्लेम येऊ शकतात का? जसं ब्लडची कमी होऊ शकते का? तिला अजून 3 वर्ष झाले ब्लड ट्रान्सफ्युजन लागलेलं नाहीये. अच्छा. आणि याच्या आधी 2018 कितीदा ब्लड ट्रान्सफ्युजन झालाय? तिचं आतापर्यंत 6 वेळा झालेला आहे. अच्छा. याच्यामध्ये तर आता एक महत्वाचं आहे, की 14-15 वर्षामध्ये पाळी येईल तिला. एखाद हां, 2 वर्षामध्ये. हां, परंतु अशा वेळेला तिला पाळी नॉर्मल गेली तर काही चिंता करायची गरज नाही. पण हां, पाळी जास्त जर जात असेल, तर हां, तुम्हाला तिचा जो काही ब्लड लॉस आहे, तर हां, त्या तुलनेत आपल्याला तिला आयर्न सप्लिमेंट करावं लागेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावं लागेल. हां, आणि हा एक्सेसिव्ह ब्लड लॉस जो आहे, हं, जास्तीचा ब्लड लॉस आहे, तो कमी कसं करता येईल याच्यासाठी एखाद्या गायनेकॉलॉजिस्टचं ओपिनियन घ्यावं लागेल. तर युजुअली सुरुवातीचे 1-2 वर्ष इरेग्युलर पाळी येते, म्हणजे हां, नियमित येते. सुरुवातीला सेट व्हायला, म्हणजे आपले हार्मोन्स जे आहेत, तर ते हं, हार्मोन्स सेट व्हायला वेळ लागतो. तर 1-1.5 वर्ष तिला मागे-पुढे येऊ शकतात. थोडी पाळी हं, कधी कमी जास्त येऊ शकते. तर हे सेट व्हायसाठी आपल्याला काही आयुर्वेदिक औषधांचा सुद्धा आपण उपयोग करू शकतो. जसं गायनीटोन, एम2टोन नावाचे टॉनिक्स आहेत. समजा तसं काही झालं, तर आपल्याला ते तिला देता येईल. आणि फोलिक ॲसिड मात्र तिचं रेग्युलर चालू ठेवा. फोलिक तर ॲसिड मॅडम का फॉलिक ॲसिड तर पुरतंय? कंटिन्यू चालू आहे. हां, त्याच्याने गर्भाशयामध्ये आतला थर जो आहे, हा तिचा नियमित राहील आणि तिला हां, प्रॉब्लेम येणार नाही अशी शक्यता राहू शकते. त्याच्यामुळे आपण तर मॅडम आताच ताण घ्यायचा नाही, की बाबा हं, तिला काही होईल का? काही होईल का? त्याच्याने काय होईल, की ती ताण घेतल्याने अजून तिचे हार्मोन्स गडबड होऊन जाते. तिला हं, हेल्दी राहू द्या. तिला रेग्युलर काय थोडेफार व्यायाम जे आहे, बैठे व्यायाम, जे हां, गर्भाशय किंवा लेडीजसाठी महत्वाचे असतात, तसे कर म्हणायचं. तिला वॉकिंग करणं शक्य असेल तर 10-15 मिनिटं फ्रेश एअरमध्ये वॉकिंग कर म्हणायचं आणि पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवायचं. होईलच असं हो. नाहीये. नॉर्मल पाळी येते, प्रेग्नन्सी राहू शकते, सगळं व्यवस्थित होऊ शकते. मॅडम तिला जसं काही हायड्रॉक्सियुरिया ब्लडचं द्यायची गरज पडली का? हो, देत आहे मॅडम. डेली हायड्रॉक्सियुरिया. एक तर फक्त एक हे देत प्रेग्नन्सी आहे. तेव्हा थोडीशी काळजी असते. युजुअली प्रेग्नन्सी ठेवायची असेल तर 3 महिने आधी हायड्रॉक्सियुरिया बंद करतात आणि नंतर हां, सेकंड ट्रायमेस्टरला वगैरे हायड्रॉक्सियुरियाचा थोडा डोस कमी करतात. पण हायड्रॉक्सियुरिया देत आहे आणि ती सेट आहे, तर सर सगळं ओके होईल, काही प्रॉब्लेम नाही. जर मॅडम जास्त ब्लड जर गेलं तर काही प्रॉब्लेम होऊ शकतो का अशा जास्त? वेळेला काही मेडिसिन आहे ज्याच्याने ब्लड कमी जायसाठी आपण देतो. हं, जसं सी कॅप्सूल्स आहेत, व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स आहेत. हं, तर असं जेव्हा तिला तसं होईल ना, तर तेव्हा हं, तुम्हाला एखाद्या गायनेकॉलॉजिस्टला दाखवून ब्लीडिंग कमी करायसाठी काही देता येईल. हं, या ब्लीडिंगमध्ये क्लॉट्स पडणे हे थोडंसं रिस्की आहे. याच्याने एकदम ब्लड लॉस होतो आणि एकदम तिला रक्त द्यायची गरज पडते. परंतु हं, सिव्हिअर ब्लीडिंगचा प्रॉब्लेम सिकल सेलमध्ये कमी राहतो. हं, पाळीमध्ये जास्त ब्लड लॉस होत नाही. हे आता माझं जे अनुभव आहे त्याच्यावरून सांगते. युजुअली ठीक आहे. यांना ब्लड लॉस कमी होतो. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. समजा हं, झालंच तर आपल्याला करता येईल ना काही उपाय. ठीक आहे. थँक यू मॅम. अजून काही प्रश्न असेल तर विचारा. हॅलो. हॅलो. हां, अजून काही प्रश्न हॅलो. असतील कोणाचे तर मॅडमला विचारा. हां. हां, मॅम माझा एक क्वेश्चन आहे. हं. हां. बोला. मॅडम हां. तुम्ही जे सांगितलं आता, तर म्हणजे ते स्त्रियांसाठी सांगितलं. पण हो, पुरुषांमध्ये डिसीजेस भरपूर प्रमाणात हो. आहेत. तर अशा मुलांसाठी आपण काय करू शकतो? बेसिकली हा आजार स्त्री आणि पुरुष असं काही वेगळा नाहीये. आपण जे पहिले डिस्कस केलं त्याच्यात जसं आपण म्हणतो, की स्त्रियांना ऑलरेडी चॅलेंज आहे याच्याकडून, निसर्गाकडून. प्लस हे दुसरं चॅलेंज आहे. तर ते डबल चॅलेंजमध्ये असलेले त्याच्यामुळे आपण पहिले ते डिस्कस केलं. पुरुषांमध्ये
जर सिकल सेल डिसीज असेल तर जसं स्त्रियांमध्ये क्रायसिस सिकल सेल क्रायसिस आजाराची शक्यता आहे तसं यांच्यामध्ये सुद्धा ती सेम आहे. 4 प्रकारचे क्रायसिस सिकल सेल ॲनिमियाच्या पेशंटमध्ये दिसतात. अप्लास्टिक क्रायसिस, त्याच्यानंतर व्हॅसो अक्लुझिव्ह क्रायसिस, म्हणजे हे जे सिकल सेलच्या पेशी एकमेकाला चिपकून जो गुठळी तयार होते त्याच्यामध्ये व्हेसलमध्ये ती गुठळी जाते, अडकते आणि त्या ठिकाणच्या वेदना पेशंटला सुरू होतात. तर हे पुरुषांमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतं कारण त्यांच्या ऍक्टिव्हिटीज जास्त राहतात आणि थोडंसं खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, ओव्हर एक्झर्शन, डिहायड्रेशन, जास्त थंडीला एक्सपोजर, या सगळ्यांनी जेंट्सला क्रायसिसची शक्यता थोडी जास्त असते. त्याच्यामुळे जेंट्सनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या ऍक्टिव्हिटी कराव्या. ओव्हर एक्झर्शन टाळावं, डिहायड्रेशन होणार नाही म्हणून वेळोवेळी पाणी किंवा लिक्विड पदार्थ घेत राहावे आणि जास्त कोल्ड टेम्परेचरला त्यांनी एक्सपोज होऊ नये. कारण पुरुष मंडळीला कामानिमित्त बाहेर निघणे, स्वतःसाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी आर्थिक प्रयोजन करायसाठी बाहेर निघणे हे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यांच्यावर हा भार जास्त असतो. ते क्रायसिसमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर पुरुषांना जसं टेस्टिक्युलर सप्लाय किंवा काय त्याला प्रायपिझम नावाची एक कंडिशन म्हणतात किंवा ॲक्यूट चेस्ट सिंड्रोम म्हणतात. तर हे पुरुषांमध्ये जास्त दिसतात. तर त्याच्यामुळे क्रायसिस कमी होणे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये ऑड वेदरला एक्सपोजर कमी करणे, ह्या 2 गोष्टी पुरुष मंडळींनी सांभाळणं महत्वाचं आहे. यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी जसं स्त्रियांमध्ये बघितलं, नपुंसकता, तर ही यांच्यामध्ये सुद्धा दिसू शकते. यांच्यामध्ये स्प्लिनोमेगेलीचं प्रमाण जास्त राहते पुरुषांमध्ये. असं जरुरी नाही म्हणजे पुरुषांमध्येच आहे स्त्रियांमध्ये नाही, परंतु क्रायसिस जेवढं जास्त होईल तेवढं तुम्हाला स्प्लीन मोठा आकाराचं दिसेल. युजली अशा पेशंटचं पोट खूप मोठं दिसतं. यांना जॉन्डिस जास्त लवकर दिसतो पुरुषांमध्ये. यांच्यामध्ये जी विकनेस आहे, पुरुषांचा विकनेसचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. तर याच्या दृष्टीने हे जे अडथळे येतात तर ते अडथळे आपल्याला पुरुषांमध्ये सापडू शकतात. पुरुषांना त्यासाठी काउन्सिलिंग करणं महत्वाचं आहे. जो एक मॅडम फॅक्टर माझ्याकडे पण प्रश्न आलेला आहे. यांचा प्रश्न असा आहे की एक जशी आहे जिचं हिप जॉईंटचं ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला म्हणजे प्लॅनिंग करायचं आहे बाळासाठी. तर त्यांचं म्हणणं आहे की तर ऑपरेशन झाल्यामुळे मग त्या बाळाला किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम होईल का? हिप रिप्लेसमेंट जर झाला आहे तर त्याचं आणि प्रेग्नन्सीच्या कॉम्प्लिकेशनचं काही तसं कनेक्शन नाहीये. बाळाला काही होणार नाही. आता हिप रिप्लेसमेंट झाल्यामुळे हिचं नॉर्मल प्रसूतीचं प्रमाण कमी आहे, म्हणजे तिचं इलेक्टिव्ह सिझरच होईल आणि जी नॉर्मल प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे, त्याच्यात काही विशेष प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे? हा मॅडम. विचारा. हॅलो. हा विचारा. जर सिकल सेल ट्रेट वाली ANC असेल आणि तिचं ब्लड कमी झालं आहे तर तिला आयरन सुक्रोज लावता येतं का? याच्यात हिमोग्लोबिन तिचं किती आमच्या बोला म्हणजे 6 ग्रॅमच्या कमी किंवा म्हणजे नाही का असं जर असते 7-8 ग्रॅम वगैरे असते किंवा कधी कधी 6च्या जवळपास आलेलं असते, तर आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे टेस्ट होण्याआधी म्हणा किंवा कधी कधी तिचं ANCचं कार्ड न पाहता पण आयरन सुक्रोज लावलं जाते, तर हे योग्य आहे का? आयरन सुक्रोज जे आहे हे युजली 7 ग्राम हिमोग्लोबिन असेल तर त्यांना दिलं जातं. जर एखाद्या पेशंटचं 6 किंवा 7 असेल तर युजली ती पेशंट ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी फिट आहे, तिला ब्लड ट्रान्सफ्युजन द्यायला पाहिजे. याच्यामध्ये एक बघितलं गेलंय की आयरन युजली सिकल सेल डिसीज किंवा ट्रेटमध्ये कमी होत नाही, परंतु प्रेग्नन्सीमध्ये आयर्नची डिमांड वाढलेली आहे आणि तिच्या खाण्यापिण्यामध्ये आयर्न कमी आहे, तर अशा पेशंटला आयर्नच्या कॅप्सूल्स, टॅबलेट्स किंवा मग जास्तच कमी झालं तर आयर्न ओरोफर दिल्या जातं, ओरोफर म्हणतो आपण. तर आयरन सुक्रोजचे इंजेक्शन्स युजली टाळावे असं गाईडलाईन्स आहेत. यांना ओरल आयर्न जास्त चांगलं आहे. फोलिक ऍसिड महत्वाचं आहे.
याच्यामध्ये काय होतं की तुम्ही एक्सेस आयर्न जर अशा पेशंटला दिलं आयरन सुक्रोजद्वारे, तर याच्यात हिमोसिड्रोसिस नावाचा जो कॉम्प्लिकेशनचा प्रकार आहे हा दिसू शकतो. म्हणजे या आरबीसी जे आहेत या अननेसेसरी जास्त त्यांच्या शरीरामध्ये काय म्हणतात त्याला हिमोलायसिस होते, जॉन्डिसचं प्रमाण वाढते आणि पेशंटला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो, लिव्हरवर सूज वगैरे येऊ शकते. म्हणून युजली ग्रामीण भागात म्हणा किंवा शहरी भागात म्हणा, सिकल सेल ट्रेट किंवा सिकल सेल डिसीज असेल तर आयरन सुक्रोज लावत नाही. 6च्या खाली 6च्या दरम्यान हिमोग्लोबिन असेल तर फ्रेश ब्लड ट्रान्सफ्युजन दिले जाते. हो मॅम, 7-8 बीपी होऊ असेल शकते, हा पण कमी जर असेल आणि ती सिकल सेल ट्रेट आहे तर तिचं कार्ड एकदा पाहून घेऊन आयरन सुक्रोज लावायला पाहिजे. येस तर येस ते येस होत नाही. ते नाही ह्या तसं स्वतःच्या सांगा, मतानेच तसं सांगा. आयरन सुक्रोज लावतात आणि आम्ही जर हस्तक्षेप समजा केला तर डॉक्टर तुम्ही की आम्ही असा आम्हाला प्रश्न विचारतात. नाही नाही, त्यांना म्हणा की तुम्ही गाईडलाईन्स वाचून घ्या. आयरन सुक्रोजची गरज कोणाला आहे आणि आयरन सुक्रोज हिला जर सीबीसी एक टेस्ट महत्वाची आहे की त्याच्यामध्ये खूप सारे पॅरामीटर्स बघितले जातात. आयरनची खरंच गरज आहे, आयरन गोळ्या आणि फोलिक ऍसिडनी जर ती नीड पूर्ण होत असेल तर आयरन सुक्रोजची गरज नाही. कारण हे जे दिलेले जे काही आयरन आहे ते अननेसेसरी तिच्याकडे डिपॉझिट होतात तिच्या शरीरात आणि तिला पुढचे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकणार. हॅलो मॅम, हा मी तुझा प्रश्न विचारते, धन्यवाद, आता तुझा मॅम. प्रश्न विचारते, जॉईन हो. हा ठीक आहे मॅडम, एक प्रश्न आहे थोडासा वैयक्तिक आहे त्या मुलीचा. वैयक्तिक प्रश्न असा आहे की तिचा आता एक तर मॅडम सिकल सेलच्या मुलांचे लग्न होतात म्हणजे बरेचदा, परंतु सिकल सेलच्या मुलींना लग्न व्हायला फार त्रास जातो. म्हणजे सहसा लोक एक्सेप्ट करत नाही मुलींशी लग्न करायला सिकल सेलच्या. तर पण आता एक मुलगी अशी आहे जी मला भेटलेली आहे, तिचं लग्न जुळत आहे, म्हणजे की एक मुलगा तयार आहे तिच्याशी लग्न करायला. आता सिकल सेलचे पेशंट कसं असतात म्हणजे थोड्या शरीराने थोडेसे कमजोर असतात, थोडेसे दिसायला पण जरा असं वाटतं की थोडी कमजोर आहे म्हणून. आणि जो तिचा म्हणजे मुलगा आहे लग्न करणारा तो थोडा हेल्दी आहे. तर ही तो मुलगा हिच्याशी लग्न करायला तयार आहे, पण तिच्या घरचे आई वडील तयार नाही आहे. कारण काय की हा मुलगा जास्त हेल्दी आहे म्हणून. मी त्यांना समजावलं की आता तर मुलींना लग्न करायला कोणी तयार होत नाहीये सहसा, सिकल सेलच्या मुलींना. जर का तुम्हाला मुलगा लग्न करायला तयार आहे तर तुम्ही का नाही म्हणताय, है ना? कारण की हा एक मोठा प्रश्न आहे. तसे तर लग्न होत नाही, जर होत आहे तर तुम्ही उलट आनंद व्हायला पाहिजे ना. कारण की एक कोणीतरी मुलगा तयार होत आहे तिच्याशी लग्न करायला. पण तिच्या आईचं म्हणणं आहे की तो हेल्दी असल्यामुळे नाही म्हणतात. तर मग थोडस तुम्ही आपल्या ह्याच्याने कन्व्हिन्स केल्यासारखं सांगा, जेणेकरून ती आता ऐकत असेल तर तिला थोडासा फरक पडेल की नाही बा. तर या असं काही प्रॉब्लेम नाही. या प्रकरणामध्ये महत्वाचं आहे की हेल्दी आहे पार्टनर म्हणून त्याच्याशी लग्न होऊ नये असं तिच्या आई वडिलांना वाटतंय, परंतु हे बरोबर नाही आहे. हेल्दी पार्टनरनी हिला काही धोका होणार नाही. दुसरं असं की जसं आता तुम्ही बोलल्या की सिकल सेल डिसीजच्या मुलींना लग्न करणारे जे मंडळी आहे ती कमी आहे, त्यांना प्रिफरन्स कमी दिला जातो. परंतु तेही लोकांनी लक्षात घ्यावं की सिकल सेल डिसीज आहे म्हणून तिच्याशी लग्न होऊ नये, तिचं काही पुढे होऊ नये बाबा, आपल्या गळ्यात एखादी बलाच पडते, तर तसं नाही आहे. सिकल सेल डिसीजचे लोक सुद्धा नॉर्मल असतात आणि जर योग्य काळजी घेतली तर चांगले राहू शकतात. आता ह्यांच्याकडे कसं झालं की सिकल सेल डिसीज मुलगी आहे आणि मुलगा तयार आहे लग्नाला, तर तिच्या आई वडिलांना माझी नम्र विनंती आहे की लग्न करून द्या, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. महत्वाचं आहे की आपल्या मुलीला तो सांभाळायला तयार आहे, सगळ्या प्रकारे तिला आनंद द्यायला तयार आहे, तर तुम्ही त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. कारण की ती माझ्याकडे येऊन स्वतः भेटली आणि ते मिस्टरांना घेऊन आली होती आणि त्या बघितल्यानंतर मी म्हटलं उलट तुला आनंद व्हायला पाहिजे आई वडिलांना की आज एक मुलगा तयार झालाय लग्नाला. सहसा मुलं तयार होत नाही मॅडम लग्नाला, सिकल सेलची मुलगी आहे म्हणून मागे घेत होतात. आणि आपल्या समाजातली पण अशी मानसिकता आहे की ते लोक म्हणजे सहसा सिकल सेलच्या मुलीशी लग्न करायला तयार होत नाही. म्हणजे ही अजूनपर्यंत आपल्या इथल्या समाजातली जी मानसिकता आहे अजून तेवढी काही डेव्हलप झालेली नाहीये. मुलांना भलेही थोडासा जॉब असतो त्यामुळे मुलाला मुलगी मिळून जाते, परंतु मुलीला लग्नाचे खूप प्रॉब्लेम आहेत, है
है ना. तर त्यामुळे त्यांच्यामुळे थोडीशी जे हे आहे, पण आता तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे जरूर त्यांच्यामध्ये फरक पडेल आणि लोकांच्या व्हायला मानसिकतेमध्ये पाहिजे. पडायला पाहिजे असं मला वाटते. अजून कोणाला काही क्वेशन असेल तर विचारा, नाहीतर मग आपण प्रोग्राम संपवता घेऊ शकतो. आहे का कोणी मॅम कोणाला प्रश्न? हां. मॅम माझा एक प्रश्न आहे. हां, विचारा. मॅम लग्नाच्या आधी नाही का ब्लड हं, नाही लागायचं होतं. हं, हं. मला लग्नाच्या अगोदर मला एक पण मला दाब वि- मला विचारायचं आहे मॅडम. हां, येऊन ठीक आहे. लागलेलं एकेकाला आहे. विचारू द्या. एकेकाला विचारू द्या. हां. जेव्हापासून हे लॉकडाऊन लागलेलं आहे तेव्हापासून मला ब्लड 1 महिना नंतर ब्लड मला चढवावंच लागतं. असं का बरं होतंय मॅम मला? आता हिमोग्लोबिन किती आहे? माझं सध्या हेमोग्लोबिन 4 पॉइंट आहे. मग ब्लडची तर गरज आहे. याच्यामध्ये जसं कोरोना पिरियड आहे, लॉकडाऊन आहे, त्याचा आणि आपल्या शरीराचा काही संबंध नाही आहे. फक्त एकच आहे की समजा तुम्हाला सप्लिनिकल इन्फेक्शन झालं असेल कोरोनाचं, किंवा तुम्ही बाहेर काही अवेलेबिलिटी नाही आहे, खाण्यामध्ये काही कमी झाली असेल तर त्याच्यामुळे आहे. तिसरं आहे की ताणतणाव जो आहे, कोरोना मला होईल का मी बाहेर गेली तर, याच्यामध्ये इम्युनिटी कमी होते आणि त्याच्यामुळे क्रायसिस जास्त होते, आणि क्रायसिस जास्त झालं, सिकल सेल क्रायसिस, तर हिमोग्लोबिन आपोआप कमी होतं आणि तुम्हाला लागलीच ब्लडची आवश्यकता पडते. तर या 3-4 पॉसिबिलिटी आहेत. लॉकडाऊनमुळे नाही झालं, स्ट्रेस जो आहे त्या स्ट्रेसमुळे सुद्धा क्रायसिसचं प्रमाण वाढू शकते. दुसरं असं की आपण सतत एका ठिकाणी बसलोय, घरात बंद आहे, आपल्याला फ्रेश ऑक्सिजन नाही मिळत आहे, खायला प्यायला थोडंसं लिमिटेशन आलं आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा थोडंसं व्हॅसोएक्लुझिव्ह क्रायसिस किंवा हिमोग्लोबिन कमी होण्याचं प्रमाण होऊ शकतं. तर माझ्या मते 4.3 वगैरे आहे की तुम्हाला इमिजिएटली ब्लड ट्रान्सफ्युजन पाहिजे, तेही फ्रेश ब्लड पाहिजे. तर तुम्ही लागलीच ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी कुठे ऍडमिट होऊन जा. ओके मॅम. अजून कोणाला विचारायचं आहे? हॅलो मॅडम. गौतम सर, मला गौतम प्रश्न सर, विचार. तुमच्याकडे काय प्रश्न असतील तर तुम्ही पण विचारा. गौतम सर. हॅलो हां, बोला बोला. हॅलो, मी संगीता फिल्डेले बोलताय. मला प्रश्न विचारायचे आहे. हां, बोला. हॅलो, ऐकू येत आहे का मॅडम? हा, तर मला मॅडमला विचारायचं आहे, मेनोपॉज मध्ये सिकल सेल पेशंटचे जर हातपाय दुखत असतील, तळवे दुखत असतील, हाताचे पायाचे, आणि आग होत असेल तळव्याची आणि म्हणजे पायाच्या तळव्याची, आणि मसल दुखत असतील पोटरीचे, तर यामध्ये हार्मोनचा काही रोल आहे का, आणि असेल तर काय काळजी किंवा उपचार घ्यावे? चांगला प्रश्न आहे, कारण पोस्ट आणि मेनोपॉजल लगेच दुसरा प्रश्न आहे की सांगितले. मेनोपॉज मध्ये सिकल सेल पेशंट. ओके, तुम्ही जे लक्षणं सांगितले हे खूप सारे लक्षणं हे पोस्ट मेनोपॉजल सिम्पटम सारखे पण सांगितलेले आहेत, की जसं पाळी बंद होते, इस्ट्रोजन आपल्या शरीरातलं कमी व्हायला लागते, तर आपल्याला पोस्ट मेनोपॉजल सिम्पटम्स येतात. आग होणे हातापायामध्ये, तळपायांमध्ये, एकदम गरम चेहरा वाटणे, रात्रीची झोप डिस्टर्ब होणे, हे जे सिम्पटम्स आहेत, तर हे थोडेफार तुमचे पोस्ट मेनोपॉजल सिम्पटम्स आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पहिले काउन्सिलिंग लागते, की आपण लहान होतो, मग मोठं झालो, युवावस्थामध्ये आलो, किशोरावस्थामध्ये, नंतर मग प्रौढावस्थामध्ये. आता अशा प्रकारे ज्या अवस्था आपल्या होता शरीराच्या, तशीच ही पोस्ट मेनोपॉजल स्टेज आहे. तिला आपल्याला नॅचरली ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण हे नॉर्मल घेत नाही, तोपर्यंत आपल्या मनाला त्रास होतो, आणि मनाला त्रास झाला की मग ते सिम्पटम जास्त जाणवतात. जेव्हा तुम्हाला वयानुसार कळलं की पाळी बंद झाली आहे, आता मला हे पोस्ट मेनोपॉजल सिम्पटम्स आहेत, साधं मेडिटेशन करा, योगा करा, थोडे छोटे व्यायाम करा हाताचे पायाचे, आणि जर ठीक होत असेल तर ठीक आहे. अदरवाईज खूप जास्त सिव्हिअर हार्मोनल इम्बॅलन्समुळे पोस्ट मेनोपॉजल सिम्पटम जर जास्त असतील तर तुम्हाला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी लागते, HRT म्हणतात त्याला. याच्यामध्ये जे हार्मोन्स कमी झाले त्याचे काही औषधी फॉर्म मध्ये आपल्याला घ्यावं लागतं. तर याच्यासाठी आपल्याला हार्मोन कमी झाल्यामुळे जो प्रॉब्लेम आलेला आहे हा डायग्नोज होणं महत्वाचं आहे, आणि तो जर डायग्नोज झाला तर आपल्याला हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीची गरज आहे का हे बघता येतं. एक महत्वाचं आहे की पोस्ट मेनोपॉजल स्त्रियांमध्ये
कॅल्शियमची मात्रा कमी होते आणि खूप सारे जे काही हातापायाचे दुखणे, हातपायाचे जे काही आजार आपल्याला जाणवतात, गरम वाटणे वगैरे, तर याच्यासाठी कॅल्शियम आपल्याला घेणं महत्वाचं आहे. व्हिटॅमिन D3 घेणं महत्वाचं आहे. तर वर्षभरामध्ये 3 महिन्याचा काळ जो आहे, या दरम्यान तुम्ही कॅल्शियम प्लस व्हिटॅमिन D3 प्रिपरेशन असलेल्या गोळ्या घेऊ शकता. थोड्या दिवसांनी हा जो काही पोस्ट मेनोपॉझल सिम्पटमचा पिरियड आहे, तो आपोआप रिकवर होतो. कधी कधी औषधीची गरज सुद्धा पडत नाही. याच्यामध्ये आपलं डेली रुटीन महत्वाचं आहे, की माझी झोपायची वेळ, उठायची वेळ, एक्सरसाइजची वेळ, मेडिटेशन योगाची वेळ, जेवायची वेळ ही स्थिर करा. जसं जसं वय वाढते तसं तसं तुम्ही जोपर्यंत शरीराला डिसिप्लिन लावणार नाही, तर ते तुमच्या आरोग्याला चांगलं ठेवत नाही. त्याच्यामुळे शरीराला डिसिप्लिन लावणं महत्वाचं आहे. पोस्ट मेनोपॉझल एज मध्ये किंवा त्या याच्यामध्ये कामं कमी होतात, वेळ भरपूर मिळतो आणि आपल्याला आळसही खूप येतो. आणि या दरम्यान हायपरटेन्शन आणि डायबिटीस हे आजार आपल्याकडे बिलकुल लक्ष देऊनच असतात, की केव्हा तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यामध्ये चूक करता आणि आम्ही तुमच्यावर हल्ला करतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देताना जेवणामध्ये नियमितता, खाण्यापिण्यामध्ये जे काही चुकीचे पदार्थ आहेत ते खाणं कमी करणे, तर याच्याने तुम्हाला बरीच मदत होऊ शकते. पोस्ट मेनोपॉझल एज मध्ये डायबिटीसचं प्रमाण आणि हायपरटेन्शनचं प्रमाण हे नॉर्मल सिकल सेल डिसीज आणि नॉर्मल लोकांमध्ये काही फरक नाही आहे. परंतु जर तो प्रॉब्लेम आपल्याला झाला पोस्ट मेनोपॉझल एज म्हणा किंवा नंतर म्हणा, तर याच्यामध्ये हायपरटेन्शन हे खूपच महागाचं आपल्याला कारण होऊ शकते. कारण सिकल सेल वाल्यांना किडनीचे आजार, किडनी फेल्युअर याची शक्यता खूप जास्त असते. हायपरटेन्शन एकदा तुमच्या शरीरावर हल्ला केला हायपरटेन्शनने, तर तुम्हाला पुढचे कॉम्प्लिकेशन्स लवकर येतात. म्हणून या आजाराला आपल्याला दूर ठेवणं आहे. तर आपल्याला बरेचदा असं वाटतं की मी डायबिटीस आणि हायपरटेन्शनला दूर कसं करू? तर याच्यासाठी आपल्या जेवणातल्या 5 पांढऱ्या गोष्टी दूर ठेवायच्या. कोणत्या 5 पांढऱ्या गोष्टी आहेत? पहिले सर्वात महत्वाचा शत्रू आहे, तो आहे साखर. जेवढे तुम्ही साखरेपासून दूर राहाल, तेवढे खूप सारे आजार तुमच्यापासून दूर राहतील. त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण आपल्यामध्ये कमी राहिलं पाहिजे. सगळ्यांना सकाळी उठल्या उठल्या खूप गोड चहा प्यायची सवय असते, ती पहिले बंद करा. वारंवार चहा पिणे, वारंवार काही काम नसताना गोड पदार्थ करणे, खाणे, अननेसेसरी जे काही आहे शुगर, ही शुगर आपल्या शरीरामध्ये ऍसिडिटी निर्माण करते आणि ह्या ऍसिडिटीमुळे सिकल सेलच्या पेशंटला क्रायसिसला जास्त सामोरे जावं लागू शकतं. दुसरा पांढरा पदार्थ आहे मीठ. मिठाचं प्रमाण पाहिजे तेवढंच आपल्या ताटात असलं पाहिजे. वरून मीठ घ्यायचं बिलकुल बंद करायचं. हळूहळू आपल्या जिभेचे चोचले कमी करायचे. जिभेला कमी मिठाची सवय लावली तर आपोआपच तुम्हाला बीपी पासून आराम मिळू शकतो. तिसरी महत्वाची पांढरी गोष्ट जी आहे ती आहे मैदा. मैद्याचे कमीत कमी पदार्थ खाल्ले पाहिजे. सिकल सेल पेशंटला सुद्धा मैद्याने प्रॉब्लेम येऊ शकतो. मैदा हा खूप मोठा शत्रू आहे. मैद्याचे पदार्थ जर कमी खाल्ले तर पोस्ट मेनोपॉझल काय कुठल्याही एज मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. चौथा पांढरा जो पदार्थ आहे जो आपल्यासाठी घातक आहे तो आहे डालडा. डालडा म्हणजे वनस्पती घी. प्युअर गाईचं तूप नाही, घी जे आहे त्याला डालडा म्हणतो आपण, तर तो अजिबात वापरू नका. पाचवी महत्वाची पांढरी गोष्ट आहे जी आपल्या जेवणात कमी करायची आहे ती म्हणजे राईस. राईसचं प्रमाण हे बॅलन्स्ड असलं पाहिजे. आपल्या जेवणामध्ये आपण कार्बोहायड्रेट जास्त खातो, प्रोटीन्स कमी खातो. सिकल सेल डिसीज किंवा ट्रेट वाल्यांनी प्रोटीन आपल्या शरीरात जास्त घेतले पाहिजे. त्याच्यामुळे तुमचं रेझिस्टन्स पॉवर वाढते, तुमचं क्रायसिसचं प्रमाण कमी होते आणि लाईफ ही जास्त हेल्दी राहू शकते. तर प्रोटीन आपल्याला जास्तीत जास्त मिळायला पाहिजे. आपण सगळे नॉनव्हेज खाणारे आहोत, परंतु नॉनव्हेज खाताना काय करतो आपण की आपण जास्तीत जास्त भर देतो तिखट मसाल्याचा रस्सा, तर तो कमी करा. नागपूरवाले सावजीच्या रस्स्याचे खूप शौकीन आहेत. त्याच्याऐवजी हेल्दी आपलं जेवण असलं पाहिजे. संडेचा जो काही नॉनव्हेजचा मांसाहार आहे
तो हेल्दी आणि शरीराला पचायला सोपा येईल असं करा. अंड्याचं मात्रा जास्त वाढवा. दूध, तूप आणि दही या गोष्टी आणि चीज या गोष्टी सिकल सेलच्या पेशंटसाठी खूप चांगल्या आहेत. जेवणामध्ये प्रोटीनमध्ये या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करा, तर तुम्हाला आपोआपच सिम्पटम्स कमी वाटतील. आणि जर खरंच पोस्टमेनोपॉझल एजमध्ये जर सिम्पटम्स त्याच्यामुळे असतील तर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीने कमी होऊ शकतात. ओके मॅडम, खूप छान प्रकारे तुम्ही सगळ्यांना हे सांगितलं आहे. अजून काय कोणाला विचारायचं? गौतम सर, तुमच्याकडे काय हा प्रश्न आले आहे का? हो हा. हो मॅडम, प्रश्न हम्म, आलेले आहेत हम्म, आणि 2 सारखेच प्रश्न आहे, पण एज एज डिफर आहे. एक मॅडमचं एज आहे 30, मॅरिड आहे, जस्ट मॅरिड, आणि एक मॅडम आहे 45, तिला लग्न झालं होऊन 15 वर्ष झालेले आहेत. अच्छा. दोघांचा एकच प्रश्न आहे की प्रेग्नन्सी ठेवायची आहे त्यांना आता, तर ती ठेवू का नाही? दोन्ही एसएस पॅटर्न आहेत आणि त्यांना सजेशन पाहिजे होतं. अच्छा, ठीक आहे. प्रेग्नन्सी ठेवायसाठी जी अट आहे ती आहे की त्यांची शारीरिक क्षमता कशी आहे, हिमोग्लोबिनची मात्रा कशी आहे. त्यांना जर हायड्रोक्सी युरिया चालू असेल तर त्यांनी 3 महिने आधीच तो बंद करायचा आणि मग प्लॅन करायचा. या प्लॅनिंग मध्ये आता जो नवीन हे आहे की काय म्हणतात इन विट्रो फर्टिलायझेशन, तर हे नवीन रिसेंट टेक्निक आहे. याच्यामध्ये सिकल सेल डिसीज जरी असेल तरी जे काही इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये जो एम्ब्रिओ डेव्हलप केला जातो त्याच्यामध्ये सिकल सेलचं राहणारच नाही काही, अशा प्रकारे सुद्धा बघितले जाऊ शकते. प्रेग्नन्सी राहू द्यायसाठी मुहूर्त शोधायची गरज नाही आहे. आपल्या शरीराच्या कंडिशन्स बघणं महत्वाचं आहे. प्रेग्नन्सी राहू देऊ शकतात. प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्यांचा पार्टनर जर सिकल सेल ट्रेट किंवा डिसीज वाला असेल तर त्यांनी 12 आठवड्याच्या आत एम्निओसेंटेसिस करावं. एम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भाच्या बाजूचं जे पाणी आहे हे पाणी तपासलं जातं आणि होणाऱ्या बाळाला सिकल सेल आजार होईल का नाही होईल हे बघितलं जातं. तर ते बघावं. जर बाळ ओके असेल तर यू कॅन कंटिन्यू युअर प्रेग्नन्सी. प्रेग्नन्सीमध्ये आता अजून एक हे आहे की डिलिव्हरी झाल्यानंतर हा जो काही काय म्हणता येईल त्याला प्लासेंटा असतो किंवा स्टेम सेल्स असतात, तर त्याच्यासाठी जर ते चांगल्या कुटुंबातलं जोडपं असेल तर त्यांनी स्टेम सेल्सच्या संदर्भात थोडं रिसर्च करावं. त्यांच्या स्टेम सेल्स होणाऱ्या बाळाच्या ट्रीटमेंट पार्टमध्ये कामी पडू शकतात. तर हा नवीन रिसेंट टेक्नॉलॉजीचा फायदा आपण त्या जोडप्यांना देऊ शकतो. प्रेग्नन्सी ठेवायची आहे, हेल्दी वातावरणात ठेवायची असेल, मूड हेल्दी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण त्या दृष्टीने आपल्याला तयारी करणं महत्वाचं आहे. जर तयारी राहिली तर प्रेग्नन्सी व्यवस्थित राहू शकते, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि सेकंड मॅडम की हिप जॉईंटचा आपण प्रश्न घेतलाच होता. एक प्रश्न तसाच होता की त्यांना तिला हिप जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, 25 वर्षीय आहे आणि एक साईडचे ऑपरेशन झालेलं आहे आणि लग्न होणार आहे, तर मग ती पण प्लॅन करू शकते का? आणि हो, हे बिलकुल. हिप जॉईंटमुळे तिला काही त्रास होणार का नाही, हिप प्रेग्नन्सी? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे असं काही प्रेग्नन्सीला काही कॉम्प्लिकेशन होईल असं नाही आहे. फक्त तिची नॉर्मल प्रसूती होण्याला अडथळा येऊ शकतो, तर तिचं सिझेरियन सेक्शन, इलेक्टिव्ह सिझेरियन सेक्शन करावं लागेल. अजून एक माझा पर्सनल क्वेश्चन होता मॅडम, की टॉप 3 चॅलेंजेस कोणते आहेत वुमन सिकल सेल वॉरियरला, जे जे त्यांना तुमचा जो अनुभव आहे त्या हिशोबाने टॉप 3 चॅलेंजेस, ते मला थोडंसं माहिती पाहिजे होती आपल्याकडून. सिकल सेल डिसीज वाल्यांसाठी महत्वाचं चॅलेंज आहे की त्यांनी कुठलंही इन्फेक्शन स्वतःला होऊ देऊ नये. वुमन्सना स्पेशल वुमन्सला, जेंट्सला पण. दुसरं महत्वाचं चॅलेंज आहे की त्यांनी त्यांच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ देऊ नये. तिसरं महत्वाचं चॅलेंज आहे की त्यांचं ऑक्सिजन जे आहे शरीरातलं ते कमी होऊ देऊ नये. आता बरेचदा प्रश्न असं विचारतात की आम्ही एअरनी जायचं का नाही जायचं, तर खूपदा सिकल सेल डिसीज वाल्यांना एअरनी जाण्यामध्ये प्रॉब्लेम येतो. त्यांना स्पेसिफिक सूचना असतात की त्यांनी व्हॅसोडायलेटर सोबत न्यावे
त्यांनी ऑक्सिजनची तयारी सोबत राहू द्यावी. कारण जसं जसं आपण वर जातो हाय अल्टिट्यूड मध्ये, तर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते, डिमांड आपली वाढते. आणि जसं कमी झालं ऑक्सिजन, तर सिकल सेलच्या पेशी असतात त्या अजून जवळ येतात आणि त्याचा गुठळी निर्माण होऊन पुढचा धोका निर्माण होऊ शकतो. तर 3 चॅलेंजेस महत्वाचे आहे. इन्फेक्शन होऊ न देणे, डिहायड्रेशन होऊ न देणे आणि ऑक्सिजन कमी न होऊ देणे. ओके. अजून टेक्स्ट. हॅलो, बोला. हा. अजून टेक्स्ट मध्ये काही क्वेश्चन्स आलेले आहेत. त्याच्यात एक क्वेश्चन है प्लीज कि ये 3 पॉइंट को हिंदी में बताइए, तो कुछ पेशेंट है मैडम कि ये अच्छा। 3 बातों को हिंदी में बताए, तो पूछ रहे हैं। तो आप पहला कृपया- प्रॉब्लम है कि इन्फेक्शन ना होना चाहिए, पहला चैलेंज है। इन्फेक्शन बोले तो क्या बोल सकते हैं उसको कि कोई बैक्टीरिया वायरस इनका इन्फेक्शन ना हो। दूसरा चैलेंज है कि उनमें जल शुष्कता ना हो, डिहाइड्रेशन ना हो। और तीसरा चैलेंज है कि ऑक्सीजन की मात्रा शरीर को बराबर मिले, ऑक्सीजन की मात्रा कम ना हो। अगर ये तीनों चीजों का मेल बहुत-बहुत अच्छा धन्यवाद। रहा तो उनका शरीर अच्छा रहेगा, क्राइसिस कम होंगे और वो हेल्दी रहेंगे। जितने कम क्राइसिस में वो जाते हैं उतना उनका लाइफ बढ़ता है। और अभी जो देखा गया है 45, 50, 60 तक पेशेंट अच्छे रह सकते हैं। सिकल सेल डिसीज होने के बावजूद भी कभी-कभी 10-12 साल तक या आगे भी उनको डायग्नोसिस होता नहीं, इतने अच्छे वो बचपन में भी रह सकते हैं। जी हाँ, बहुत बहुत धन्यवाद। और एक क्वेश्चन आया है चैट बॉक्स में कि इफ प्रेगनेंसी रखनी है और स्प्लीन भी है तो कितना रिस्क हो सकता है? इसमें ये देखना जरूरी है कि स्प्लीन कितना जी बड़ा हो है, तो शायद उसका ग्रेडिंग एनलार्ज रहता है। होगा उनका स्प्लीन। हाँ, इसका ग्रेडिंग रहता है स्प्लीन का। अगर ग्रेड 1 है तो इसका मतलब कोई प्रॉब्लम नहीं है, पर ग्रेड 3, ग्रेड 4 स्प्लीनोमेगाली है तो प्रेगनेंसी तो रह सकती है, पर बच्चा अंदर बढ़ने का थोड़ा सा कॉम्प्रोमाइज स्टेट रह सकता है, बच्चा कम बढ़ेगा। दूसरा एक है कि स्प्लीन जितना बड़ा है इसका मतलब उसको वैसो एक्लूसिव क्राइसिस, सिकल सेल क्राइसिस के अटैक ज्यादा आए हैं। इसका मतलब कि उनकी शरीर की जो सिस्टम है वो थोड़ी सी डिस्टर्ब हो गई है और ऐसे इसमें प्रेगनेंसी में क्राइसिस के प्रमाण ज्यादा रहता है, पेशेंट सीरियस होने का प्रमाण ज्यादा रहता है, बच्चा गर्भ में ना बढ़ेगा, प्रीटर्म डिलीवरी होगी, बच्चे में कुछ व्यंग हो सकते हैं, तो ऐसे प्रॉब्लम को फेस करना पड़ सकता है। जी जी, धन्यवाद। एक प्रश्न है मैडम, और मैं पढ़ लेता हूँ। उनका कहना है कि अगर हस्बैंड एएस है और वाइफ एसएस है तो क्या बच्चा प्लान कर सकते हैं? बिल्कुल कर सकते। जी हाँ। इसमें दूसरा बच्चा प्लान करने का और प्रेगनेंसी 12 वीक की होने के पहले ही एमनियोसेंटेसिस कर लेने का, उसमें देख लेने का कि बच्चा एसएस पैटर्न का तो नहीं है, ये अपन डायग्नोस कर सकते हैं। अभी कोरियोनिक विलाय बायोप्सी भी की जाती है, उससे भी डायग्नोस होता है कि होने वाले बच्चे को एसएस है क्या। अगर एसएस है तो तुरंत एमटीपी करा लेना, सेकंड चांस लेना। अगर एसएस नहीं है, एएस पैटर्न है, तो यू कैन कंटिन्यू योर प्रेग्नन्सी। माझा एक प्रश्न आहे मॅडम. प्रश्न असा आहे की आता म्हणजे जेंट्स एएस आहे आणि ती डबल एस आहे, तर जास्तीत जास्त चान्स तर डबल एस चेच राहणार ना मॅडम, की एएस पण होऊ शकतं? जरूरी नाही आहे की डबल एसचे चान्सेस राहतील. कारण असं आहे की म्हणजे वडिलांकडनं एक जीन येतो आणि आईकडून एक जीन येतो. समजा आपण एसएस आई आहे आणि एएस वडील आहेत, तर काय होईल की एस एस एका वेळेला येतील, दुसऱ्या वेळेला मात्र एएस येऊ शकतात. मे बी मे बी चांगलं राहू शकते, एएस पॅटर्न राहू शकते. त्याच्यामुळे असं आईला एसएस आहे तर आपण तिला प्रेग्नन्सीच राहू देऊ नये असं म्हणावं. नाही. आता आपला प्रयत्न काय राहायला पाहिजे की हे जोडपं नॉर्मल सोबत असायला पाहिजे. एसएस वालीनी नॉर्मल सोबत केलं असतं
तर छान झालं असतं. तर जास्त झालं असतं. वाल्यांनी नॉर्मल सोबत केलं असतं तर छान झालं असतं. आणि बऱ्याच लोकांमध्ये हे आहे की अनुसूचित जातीमध्ये सिकल सेलचं प्रमाण जास्त आहे, तर तसं नाहीये. मारवाडीपासून सगळ्या समाजामध्ये सिकल सेल आहे. आफ्रिकन अमेरिकन जे लोक आहेत त्याच्यामध्ये आहेत. सगळ्याच कंट्रीमध्ये, सगळ्याच देशांमध्ये सिकल सेलचं प्रमाण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कमी वाटून घ्यायची गरज नाहीये की बाया मी शेड्यूल कास्टची आहे म्हणून मला आहे, असं नाहीये. तर हे जे आहे हे गुणसूत्र म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर आहे, हा इनहेरिटेड डिसऑर्डर आहे. त्याच्यामुळे आपल्याला मानून घ्यायचंय आणि त्याच्याशी लढायचंय. थँक्यू मॅडम. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? मग आपण कन्क्लूड करू. ठीक आहे. हॅलो मॅडम. हॅलो, नमस्कार मॅडम. मी रुपल उराडे बोलतो. हा बोल. मॅडम, मला एक असं प्रश्न विचारायचं होतं, जर थॅलेसिमिया मायनर किंवा एएस पॅटर्नची कोणी लेडीज असेल, तर जेव्हा मॅनोपॉज होते मॅडम तेव्हा, तर आता कसं होतंय की माझ्या आईला टॉयलेटवर कंट्रोल नसते मॅडम, तर डेली वेट होत राहते मॅडम. तर हे कसं थोडंसं टेन्शनवालीच गोष्ट आहे मॅडम थोडी. आणि जर ती वर्किंग लेडी असेल तर तिला खूप जास्त प्रॉब्लेम्स होते मॅडम. याच्यामध्ये याला कंडिशनला स्ट्रेस इनकॉन्टिनन्स म्हणतात. म्हणजे युरिनरी ब्लॅडर जे आहे त्याचे जे स्पिंक्टर्स आहेत त्या स्पिंक्टरवरचा कंट्रोल गेलेला आहे. तर याच्यावर सिकल सेल एएस पॅटर्नमुळे झालं असं नाही म्हणतात आपल्याला. तर त्याच्याशी काही कन्सर्न नाहीये त्याच्याशी. नाही. याच्यासाठी ट्रीटमेंट पार्टी वेगळं आहे. सुरुवातीला त्यांना ब्लॅडर काय म्हणतात त्याला ट्रेनिंग देतात, ब्लॅडर ट्रेनिंग देतात. जसं की मला युरिनला आली आहे परंतु मला जायचं नाहीये, तर मी तो स्पिंक्टर कसा कॉन्ट्रॅक्ट करून बसू. तर त्यांना काही ऍक्शन शिकवले जातात ज्याच्याने तो ब्लॅडरवर कंट्रोल येऊ शकतो. म्हणजे ते मसल्स जे आहे रिलॅक्स झालेले आहे, ढिले झालेले आहेत, तर त्याला ताकद मिळू शकते. किंवा मग याचे खूप मायनर ऑपरेशन सुद्धा होतात. युजली जे सर्जन्स आहेत त्यांच्या पार्टला आहे, ते लोक याच्यावर ऑपरेशन करू शकतात. स्ट्रेस इनकॉन्टिनन्स फिमेललाच नाही, मेल्सला सुद्धा होतात. याचा आणि सिकल सेलचा काही खूप संबंध नाहीये. याच्यामध्ये जसं की काय म्हणता येईल आपल्याला, ब्लॅडर ट्रेनिंग खूपदा काय होतं, चुकीच्या सवयी लागतात आपल्याला की मला युरिन आलेली आहे पण मी आपलं धरून ठेवून राहिली, मला जागा नाही सापडून राहिली. मग काय होतात की ओव्हर एक्झर्ट होतात मसल्स आणि मग ते रिलॅक्स झाले, ढिले झाले, तर मग हा प्रॉब्लेम येतो. पोस्ट मेनोपॉझल मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम दिसतो. कारण असं की तुम्हाला एक्सरसाइजची सवय नाही आहे. तुमचे खालचे जे काही पेल्विक मसल्स आहेत ते रिलॅक्स झालेले आहेत, ढिले झालेले आहेत. त्याच्यामुळे मग हळूहळू सगळा कंट्रोल निघून जातो. प्रसूतीच्या वेळेला कधी ट्रॉमा झाल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे असे खूप सारे कारण आहेत. तर त्याच्यासाठी ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट सुद्धा आहे. ती केल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. थँक्यू मॅडम. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? कोणाचे प्रश्न अजून आहेत? मग मीटिंग कन्क्लूड करू आपण. ओके, ठीक आहे. हॅलो, ठीक आहे मॅम. खूप खूप धन्यवाद थोरात मॅडम. आपण एक अशी माहिती दिली की जी माहिती पैसे देऊन पण मिळत नाही ॲक्च्युली. पण ही जी सिकल सेल आमची जी माता भगिनींनी आहे, स्त्रिया आहे, त्यांना ही जी मार्गदर्शन आहे हे मिळणे खूप अत्यंत गरजेचे होते. आणि काही पर्सनल रिझनमुळे, काही सोशल स्टिग्मामुळे हे सर्व आन्सर्स त्यांच्यापर्यंत पोहोचले नव्हते. पण आपण आज खूप आपला वेळ दिला आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आज लोकांपर्यंत, सगळ्या गरजू भगिनींपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो. मी आपल्यातर्फे पर्सनली धन्यवाद देतो, कारण माझी मुलगी पण सिकल सेल एसेस पॅटर्न आहे. मला पण सगळं काही जाणून घ्यायचं होतं मॅडम. आणि आणि जसे माझी मुलगी आहे तसेच महाराष्ट्रातलं 10,000च्या जवळपास 12,000 आपले सिकल सेल पेशंट्स आहेत. त्यामधले
खूप काही लोक इथं जोडलेले आहेत, ते आज समजतील आणि आपल्या संबंधित लोकांना सांगतील पण. आणि खूप खूप धन्यवाद. मी जया रामटेके मॅडमला रिक्वेस्ट करतो की ते आजच्या या मीटिंगला समारोप करायचा. तुम्हाला आभार प्रदर्शन करण्यासाठी मॅडमला रिक्वेस्ट करतो. प्लीज मॅडम. धन्यवाद सर. खरंच हॅलो, खरंच आज मॅडमनी एवढा आपला वेळ आम्हाला दिला. म्हणजे एवढ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा त्यांनी आम्हाला एवढा वेळ दिला आज मॅडमनी. आणि इतकं सुंदर रीतीने त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्यांनी इतक्या सुंदर रीतीने समजावून सांगितल्या. म्हणजे प्रेग्नंट वुमेनच्या म्हणा किंवा अनमॅरिड मुलींची म्हणा किंवा प्रेग्नन्सी नंतर काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर त्यांना मोटिवेशन देण्यापासून त्यांना कसं म्हणजे स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे, त्यांच्यासाठी चॅलेंजेस काय आहे, पुढच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय स्वतःला म्हणजे अवेअर केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर रीतीने मॅडमनी समजावून सांगितल्या की खरंच म्हणजे किती मी धन्यवाद करू मॅडमचे असं मला झाले की मॅडम खूप 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 धन्यवाद तुम्हाला, जे की आज तुम्ही इथे येऊन आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. आमच्या सगळ्या सिकल सेलच्या मुलींना, माता भगिनींना आणि बाकीच्या सगळ्या ज्या पेशंटला जी एवढी सुंदर आणि उपयुक्त अशी माहिती तुम्ही दिली. त्यांनी कसं म्हणजे पुढे स्वतःला मोटिवेट करून राहायला पाहिजे, त्यांनी स्वतःला आपल्या व्यवसायात कुठल्या प्रकारे गुंतवून ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची तुम्ही इतकी सुंदर माहिती दिली की खरंच आता इथल्या लोकांनी जर ऐकली असेल सगळ्यांनी, तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये त्याला अवलंबून त्याचा उपयोग करून आपलं आयुष्य खूप चांगल्या रीतीनं जगावं. कारण की मॅडमनी म्हटल्यामुळे सिकल सेल काही अंत नाही आहे, तर सिकल सेल हा अजून आपल्याला चांगला जगण्याचा मार्ग देत आहे. आपण अजून चांगल्या रीतीनं कसं आपण जगू शकतो आणि आपलं जीवन कसं सुखी आणि चांगलं करू शकतो नॉर्मल लोकांसारखंच. आपण असं समजायचं नाही की मला सिकल सेल आहे आणि मी काही दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे. ठीक आहे, थोडेफार त्रास तर प्रत्येकालाच होत असतात आणि इतर ठिकाणी सिकल सेल आहे तरच त्रास होते. बाकीच्या ठिकाणी पण बरेचसे प्रॉब्लेम असतात, बाकीच्या ठिकाणी पण बरेचसे त्रास होत असतात. तर ह्याच्यातूनही आपल्याला म्हणजे आपल्याला चांगलं जीवन जगता येते असा जो मंत्र दिला मॅडमनी, फार म्हणजे खूपच छान मंत्र दिलाय मॅडम. त्याच्याबद्दल तुम्हाला खूप 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 धन्यवाद. आणि आज तुम्ही इथे येऊन आम्हाला एवढा वेळ दिला आणि प्रत्येक वेळेला तुम्ही सिकल सेल सोसायटीला वेळ देऊन तुमचं सामाजिक जे तुमच्यामध्ये जी सामाजिक बांधिलकी आहे, समाजासाठी काहीतरी करण्याचं तुमच्यामध्ये जे व्रत आहे ते तुम्ही खरोखररित्या चांगल्या रीतीनं तुम्ही पार पाडलेलं आहे. त्याबद्दल माझे मनापासून सोसायटी तर्फे माझ्या सिकल सेल सोसायटीच्या पदाधिकाऱ्याकडून सगळ्यांकडून तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि इथे सगळे पार्टिसिपंट जे म्हणजे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे, ज्यांनी हा कार्यक्रम खूप चांगल्या रीतीनं ऐकलेला आहे, समजून घेतला असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी आपण हा कार्यक्रमातून आपण काय आत्मसात करू शकतो हा विचार घेऊन त्यांनी पुढे आपलं आयुष्य सुरू करावं अशी माझी एक अपेक्षा आहे. तर त्या सगळ्यांना सुद्धा माझे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपला इथे एवढा वेळ देऊन म्हणजे हा कार्यक्रम चांगल्या रीतीनं पार पाडलेला आहे. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आमच्या सिकल सोसायटीचे पांडेजी, गजबिये सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. मी रिक्वेस्ट करेन की मॅडम की गजबिये सरांना थोडस 2 मिनिट, ते आमचे बिलकुल सिकल सेल बिलकुल. सोसायटीचे हा सचिव हा आहेत. बोला बोला. ते हा थोडस 2 शब्द आपल्यातर्फे हा अवश्य बोलतील हा असं हा माझ्या बिलकुल. हा आग्रहाची विनंती आहे. हा गजबिये सर बोला. थँक्यू. हा या कार्यक्रमाचं आयोजन महिला मंडळांना कडून आयोजित करण्यात आलं होतं आणि महिलांचे बरेचसे प्रॉब्लेम होते, मुलींचे पण प्रॉब्लेम होते. तर त्या प्रश्नांचे उत्तर देण्याकरता डॉक्टर थोरात मॅडमनी जे काही उत्तर दिलेले आहेत फारच सुंदर सविस्तर उत्तर दिलेले आहेत. त्यांनी त्यांचं निराकरण झालंच असेल आणि त्या निराकरणामुळे त्यांना आता ते फायदा घेतीलच. पण मॅडमने आपला अमूल्य वेळ दिलेला आहे, सगळ्या पेशंटनी सुद्धा आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. तर अशाच प्रकारे आम्ही एक एक विषय घेऊन आणि एक्सपर्टला बोलवून आम्ही याचं आयोजन करत असतो मॅडम. आणि पेशंटचं मनोबल कसं वाढवता येईल याचं एक आमचं
एक प्रयत्न असतो. तर तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन आमच्या सोसायटीतर्फे आम्ही तुमचं धन्यवाद करतो आणि पुढे अजून काही असं आम्हाला काही मार्गदर्शनाची आवश्यकता पडली तर तुम्ही जरूर आम्हाला मार्गदर्शन कराल मी आशा करून तुमचं पुन्हा एकदा आणि पूर्ण सोसायटीतर्फे सगळ्या पेशंटचं पण मी त्यांनी अमूल्य वेळ दिलेला आहे त्याचा मी धन्यवाद करतो. ठीक आहे डोंगरेजी. ठीक आहे. हा हा जी 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 बरोबर. खूप खूप धन्यवाद सर आणि Thank you. मॅडम. आणि पुन्हा एकदा मी थोरात मॅडमचे धन्यवाद देतो आणि सांगू इच्छितो की मॅडमनी फक्त मेडिकल एरियाज नाही घेतलेला आहे, त्यांनी डाएट बद्दल पण सांगितलं आहे. तो खूप महत्वाचं होतं. त्याचे 5 पांढरी वस्तू जे नाही घ्यायची ते मला एकदम असं वाटलं की आज जे डाएटचा प्रोग्राम आहे ते पण मॅडमने एकदम खूप छान पणे हे ऍडजस्ट केला. दुसरा सोशल इश्यूज पण त्यांनी घेतलेला आहे. थर्ड मेडिकल इश्यूज पण घेतलेला आहे. मला असं वाटलंय की आजच्या या सेशनमध्ये पूर्ण 100% त्यांनी कव्हर केलेलं आहे आणि ह्याबद्दल खूप खूप अभिनंदन सर्वांच्याही आणि खूप खूप धन्यवाद मॅडम थोरात मॅडमच्याही. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि जया मॅडम प्लीज कन्क्लूड कराय आपली मीटिंग. हा धन्यवाद मॅडम. आज तुम्ही एवढा वेळ दिला आणि इतका टाइम देऊन आम्हाला एवढ्या चांगल्या रीतीनं सांगितलं त्याबद्दल मी माझ्यातर्फे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. सगळ्यांचे मी धन्यवाद करते आणि आज कार्यक्रम संपला असं जाहीर करते. खूप खूप धन्यवाद मॅडम. असंच आम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन करत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा कारण की तुमच्या सपोर्ट शिवाय आम्ही काही करू शकत नाही. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू. मी तर सदैव तयार आहे. नो प्रॉब्लेम. ओके. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. Cancel.